2019 मधील प्रश्नपत्रिका पाहूया। बालकाला लाभणारा अनुवंश हा रंगसूत्रे व रंगमण्याच्या साह्याने गर्भधारणेच्या वेळी निश्चित होतो, त्यात बदल करता येत नाही। अनुवंश याविषयी खालीलपैकी कोणतं विधान योग्य नाही? बालकाच्या शरीर रचनेवर, स्नायू संस्थेवर अनुवंशाचा प्रभाव असतो। कातडीचा रंग, केसाचा रंग इत्यादीवर अनुवंशाचा प्रभाव असतो। आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते। मानसिक गुणधर्मापैकी बुद्धिमत्ता ही अनुवंशी प्राप्त होते। उत्तर आहे, आईवडिलांनी प्राप्त केलेले ज्ञान, कौशल्य, अभिरुची पुढील पिढीत संक्रमित होते। जसे की शारीरिकमध्ये जर आपण पाहिलं तर रंग, आकार, उंची, आयुष्यमान। बुद्धिमत्तेमध्ये जर आपण पाहिलं तर बुद्धिमत्ता एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संक्रमित होत असते। स्वास्थ्यासंबंधी जर आपण पाहिलं तर गर्भधारणेवेळी शरीर स्वस्थ असेल तर बालकाची वाढ व बालकाचा विकास चांगला होतो। याउलट मन अस्वस्थ असेल तर बालकाची वाढ व विकास चांगला होत नाही। स्वभाव, आईवडिलांच्या स्वभावाचा परिणाम हा बालकावरती होत असतो। बालकाचे व्यक्तिमत्व त्याचे पालक तसेच शिक्षक पूर्णपणे विकसित करू शकत नाही। नेक्स्ट, अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये महत्त्वाची कामगिरी बजावतात। खाली दिलेल्या घटकांमध्ये कोणता घटक फक्त अनुवंशावर अवलंबून असतो? मानसिक विकास, पक्वतेचे वय, व्यक्तिमत्व, भावनिक जीवन। उत्तर आहे पक्वतेचे वय। अनुवंश व परिस्थिती हे दोन्ही घटक व्यक्ती विकासामध्ये अतिशय महत्त्वाची भूमिका बजावत असतात। दिलेल्या पर्यायापैकी पर्याय क्रमांक 2 जर आपण पाहिला तर पक्वतेचे वय घटक फक्त अनुवंशावर अवलंबून आहे। इतर सर्व घटक म्हणजेच मानसिक विकास, व्यक्तिमत्व, भावनिक जीवन हे घटक परिस्थिती, परिसर यावरती अवलंबून आहेत। नेक्स्ट, संवेदना निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबीची गरज असते? बाह्य उद्दीपकाची गरज असते, सक्षम ज्ञानेंद्रियाची गरज असते, आपली इच्छा असणे गरजेचं असतं, मज्जासंस्थेची गरज असते। उत्तर आहे अ, ब आणि ड। संवेदना आणि अवबोधन प्रतिमा म्हणजे अवबोध म्हणजे अर्थपूर्ण संवेदना आणि संवेदना म्हणजे अर्थरहित ज्ञान। ज्या क्षणी संवेदनेला अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी संवेदनेला अवबोध होतो। संवेदनेची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर काही वेळा संवेदना आंतरिक स्वरूपाची असते। संवेदनाच्या निर्मितीसाठी मज्जासंस्था कार्यरत असावी लागते। संवेदना या ऐच्छिक नसतात। संवेदना ही बाह्य उद्दीपकाची जाणीव करून देणारी प्राथमिक स्वरूपाची प्रक्रिया आहे। प्रत्येक प्राण्याची संवेदना क्षमता भिन्न असते। अर्भकाच्या बाबतीत निर्भळ, शुद्ध, स्वच्छ संवेदना असतात। संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की अवबोध तयार होतो। प्रौढ व्यक्तीत शुद्ध संवेदना नसतात। संवेदना ही ज्ञान प्रक्रियेतील महत्त्वाची प्राथमिक बोधात्मक प्रक्रिया आहे। ज्ञानेंद्रियाच्या क्षमतेवर संवेदना क्षमता अवलंबून असते। प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय। कोणतीही संवेदना निर्माण होण्यासाठी बाह्य उद्दीपकाची आवश्यकता असते। नेक्स्ट, एखाद्या उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचं काम मज्जासंस्था करते। EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो। हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडतं? सानिध्य, समावेश, सातत्य, साधर्म्य। परंतु सदर प्रश्न हा छपाईच्या चुकीमुळे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्याकडून अंतिम सूचीमध्ये मात्र रद्द केला होता। म्हणजे आपल्याला जाणवणाऱ्या अवबोधात बाह्य उद्दीपकांचे घाट दिसतात। बाह्य उद्दीपकाचं वर्गीकरण करताना काही तत्वाचा अवलंब करता येतो, जसं की सानिध्य म्हणजे 3 ठिपक्यांचे गट आहे। जसे की सादृश्यांमध्ये जर आपण पाहिलं तर लहान वस्तू, मोठ्या वस्तू एकत्र ठेवल्या तर लहान उद्दीपकांच्या वर्गीकरणाच्या कोणकोणत्या वस्तूंचा एक
मोठ्या वस्तूंचा एक गट असे 2 गट दिसतात. जसं की रेषा, वर्तुळे, चौकोन हे दिसू शकतात. त्यांच्या सादृश्यामुळं विशिष्ट आकार पुन्हा पुन्हा असल्याचं सादृश्य पण जाणवतं. अखंडत्व म्हणजे जोडलेल्या बिंदूंचा गट जर आपल्याला पाहायला मिळाला तर हे बिंदू जोडून त्रिकोण तयार होतं, म्हणजे याला अखंडत्व येते. समावेश जाड पत्र्यावर किंवा कागदावर अक्षरं कापून खुर्च्या, टेबल, कपाट यावर नावे टाकलेली असतात. वास्तविक ती पूर्ण नसतात, तुटक असतात, पण आपले मन मोकळ्या जागा भरून काढते. ती अक्षरं आपणास पूर्ण दिसतात. मनाचा कल जसं की पुस्तक बाहेरून उघडलं की आतून हा बोध मनाच्या कलावर अवलंबून असतो. इंग्रजीतील यस अक्षर दिसला तर काही लोकांना 5 अक्षर असं वाटतं. नेक्स्ट, खालील विधानांमध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणतं विधान योग्य नाही? प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा ही अवबोधनाची नक्कल आहे. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. पूर्वीच्या अनुभवाचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमा तुटकपणा जाणवतो. जसं की प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. जसं आपण अवबोध हा वस्तुनिष्ठ आहे तर प्रतिमा ही व्यक्तिनिष्ठ आहे. प्रत्यक्ष वस्तूचा बोध तो अवबोध. पूर्वीच्या अनुभवाचं पुनरुज्जीवन ती प्रतिमा. बाह्य उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावर परिणाम झाल्यास अवबोध होतो. बाह्य उद्दीपकाच्या ज्ञानेंद्रियावर कोणताही परिणाम न होता प्रतिमा तयार होतात. प्रतिमा ही अवबोधनाची नक्कल आहे. अवबोध तुटक असत नाही तर प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. प्रतिमा अवबोधनापेक्षा अधिक स्थिर असतात. अवबोधनात प्रतिमांपेक्षा अधिक जिवंतपणा राहतो. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात. संवेदना, कल्पना, भावना, प्रेरणा. उत्तर आहे कल्पना. प्राथमिक स्वरूपाची मानसिक क्रिया म्हणजे संवेदना होय. कल्पना प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळं वेगळं मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला डॅश डॅश म्हणतात, म्हणजे वर्तनाला दिशा देणं म्हणजेच प्रेरणा होय. नेक्स्ट, समस्येचं विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणं म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेल्या कोणती विधानं सत्य आहेत? शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचाराची प्रतीक आहेत. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकतात. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकत नाही. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. उत्तर आहे अ आणि ड. जसं आपण पाहतो की शब्द, प्रतिमा, कल्पना, संकल्पना ही विचाराची प्रतीक आहेत. लहान मुले प्रतीकाद्वारे विचार करू शकत नाहीत. कारक कौशल्याच्या आधारे मुले विचार करू शकतात. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. नेक्स्ट, खाली दिलेल्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधनात्मक स्तराचे उदाहरण आहे? रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गेयता, स्वर, ताल, आशय इत्यादी विषयीचा विचार करणं. कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणं. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणं. सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणं. उत्तर आहे दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणं. डॉक्टर बेंजामिन ब्लूम यांनी सर्वंकष मूल्यमापनाच्या क्षेत्राची किंवा त्रिविध अंगाची कल्पना मांडली. बोधात्मक क्षेत्र, ज्ञान, आकलन, उपायोजन, कौशल्य. क्रियात्मक क्षेत्र, अनुकरण, क्रिया कौशल्य, अचूकता, संधिकरण, स्वाभाविकरण. भावात्मक क्षेत्र, अवधान, प्रतिसाद, मूल्यनिर्णय, संघटन, मूल्यसमूह. यानुसार प्रश्नात बोधात्मक स्तराचे उदाहरण विचारलेले आहे. त्यामुळं या स्तरात ज्ञान, आकलन, उपायोजन, कौशल्य या टप्प्याचा वापर होणं गरजेचं आहे. नेक्स्ट, स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचं स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपांमध्ये
खालीलपैकी कोणती बाब येत नाही? चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती, चेतक स्त्रोत. उत्तर आहे व्यक्तीची मनोवृत्ती. अनुभवाचं स्वरूप हे बाह्य उद्दीपिका यावरती अवलंबून असते. बाह्य उद्दीपिकालाच चेतक असं म्हटलं जातं. म्हणून चेतकाचा स्त्रोत योग्य असणं गरजेचं. तसेच चेतकाची तीव्रता जेवढी अधिक तेवढीच त्या चेतकापासून अर्थपूर्णता जास्त प्राप्त होते व घेतलेला अनुभव जास्त काळ स्मरणात राहतो. म्हणून अनुभवाच्या स्वरूपांमध्ये चेतक स्त्रोत, चेतकाची तीव्रता व अर्थपूर्णता या बाबी समाविष्ट होतात. खाली दिलेल्या विधानामध्ये विस्मरणाविषयीचे कोणतं विधान योग्य नाही? ज्या गोष्टीचं संस्करण झालेलं नसतं त्याचे विस्मरण होतं. विस्मरण होणं म्हणजे धारणेचा अभाव होय. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचं विस्मरण होत नाही. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले नसताना शिकलेल्या गोष्टीची धारणा चांगली होत नाही आणि विस्मरण होतं. उत्तर आहे भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचं विस्मरण होत नाही. विस्मरणाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर पठणानंतर ज्या क्रिया घडतात त्याचा विस्मरणावर परिणाम होतो. थकव्यांमुळं मेंदूच्या कार्यक्षमतेवर परिणाम होतो व विस्मरण होते. मानसिक धक्का किंवा मेंदूला इजा झाली असेल तर विस्मरण होतं. मेंदूवर उमटणाऱ्या ठशांचा उपयोग केला नाही तर विस्मरण होतं. तीव्र दुःख, चिंता, भीती, अतिशय आनंद यामुळं विस्मरण होतं. अध्ययनाच्या वेळी अध्ययन आरतीच्या झोपेच्या तंद्रीत असेल तर विस्मरण होऊ शकतं. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? संपादन, संलग्न, कुतूहल व संशोधन, उत्सर्जन. उत्तर आहे उत्सर्जन. प्रेरणेची सुरुवात गरजेतून होते. शारीरिक प्रेरणा खाणे, पिणे, झोपणे, विश्रांती, मलविसर्जन, तापमान नियंत्रण शारीरिक किंवा आंतरिक गरजा आहेत. व्यक्तिगत प्रेरणा कृती, पुनरावृत्ती, यश व अपयश, अभिरुची, प्रतिष्ठा मिळवणं, जीवनविषयक ध्येय गाठणं ह्या व्यक्तिगत प्रेरणा आहेत. सामाजिक प्रेरणांमध्ये सहवासविषयक प्रेरणा, सुरक्षा, परावलंबित्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज, मूल्य यांचा समावेश होतो. प्रतिष्ठाविषयक प्रेरणा श्रेष्ठत्व, सत्ता, स्थैर्य. नेक्स्ट, बुद्धिगुण हे मज्जापेशी व मज्जातंतू यांच्या जोडणीवर अवलंबून असतात. जोडणीची गुंतागुंत जेवढी अधिक तेवढी बुद्धीची श्रेष्ठता अधिक, असे मत थॉर्नडाईकने बुद्धीच्या कोणत्या उपपत्तीमध्ये मांडले? शक्तिवादी उपपत्ती, संख्यात्मक उपपत्ती, द्विघट उपपत्ती, अनेक घटक उपपत्ती. उत्तर आहे संख्यात्मक उपपत्ती. नेक्स्ट, भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना सन 1995 मध्ये जगासमोर आणणारे मानसशास्त्रज्ञ म्हणजे डॅश डॅश होय. पीटर स्लॉव्ही, विल्यम जेम्स, डॅनियल गोलमन, जॉन मेयर. उत्तर आहे डॅनियल गोलमन. भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना प्रथम जॉन मेयरे व पीटर स्लॉव्ही यांनी मांडली. 1980 मध्ये स्वजाणीव, भावनिक नियंत्रण इत्यादीचा समावेश केला. आत्मप्रचिती यात समावेश, आत्मनिरीक्षण या क्षमतांचा विकास केला. आत्मप्रचिती, समावेश, आत्मनिरीक्षण या क्षमतांचा केला. डॅनियल गोलमन यांनी विस्तृत अभ्यास केला व भावनिक बुद्धिमत्ता ही संकल्पना 1995 मध्ये जगासमोर आणण्याचं महान कार्य त्यांनी केलं. परीक्षेत कमी गुण मिळाले तर प्रश्नपत्रिका फार अवघड होती असे म्हणणे म्हणजे डॅश डॅश संरक्षण यंत्रणेचा वापर करणं. नकारात्मक, आत्मताडन, तादात्म्य आणि प्रेक्षेपण. उत्तर आहे प्रेक्षेपण. संरक्षण यंत्रणा म्हणजे वर्तनाचं समर्थन करण्याच्या पद्धतींना, मानसिक तंत्रांना संरक्षण यंत्रणा असं म्हणतात. त्याचे जर प्रकार आपण पाहिले तर दिवा स्वप्न आहे. जीवनातील इच्छा व स्वप्न पूर्ण झाली नाहीत तर त्या व्यक्ती दिवसा स्वप्न पाहतात. समर्थन, एखाद्या कृतीत आपली चूक झाली असताना ती मान्य न करता वाटतील अशा सबबी सांगणं म्हणजे समर्थन करणं होय. प्रेक्षेपण म्हणजे आपल्या अपयशाचं खापर दुसऱ्याच्या माती मारणं म्हणजे प्रेक्षेपण. प्रतिपूरण, एखादा
क्षेत्रात यश मिळवता नाही आले तर त्याची भरपाई दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून करणं. विस्थापन, एखाद्याचा राग हा दुसऱ्याच्या व्यक्तीवरती काढणं. दमन, आपल्या मनात येणाऱ्या वाईट वासना, विचार दडपून टाकण्याच्या कृतीला दमन असं म्हटलं. दांभिक आजार, कठीण परिस्थितीतून सही सलामत बाहेर पडण्यासाठी व माघार घेण्यासाठी आजारी असण्याची एक प्रकारची बतावणी करणं. आत्मताडन म्हणजे स्वतःला शिक्षा करून घेणं. तादात्म्य म्हणजे आपली प्रतिष्ठा वाढवण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तीच्या छायेत राहतात. नकारात्मकता, असहकार ठेवून काही वेळा समायोजन साधण्याचा प्रयत्न केला जातो. नेक्स्ट, मानसिक संघर्ष कमी करण्याचे उपाय या बाबतीत खाली काही विधानं दिली आहेत. त्यापैकी कोणतं विधान अयोग्य होय? संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारणमीमांसा करत बसू नये. निर्णय तडीस नेण्याचा प्रयत्न करावा. वगळलेल्या गोष्टीचा फार विचार करू नये. अधिक अनुभवी व्यक्तीचा सल्ला घ्यावा. उत्तर आहे, संघर्ष निर्माण झाला असता विनाकारण कारणमीमांसा करत बसू नये. म्हणजे मानसिक संघर्ष निर्माण झाल्यासाठी पुढील गोष्टी कराव्या. ज्यामध्ये ज्या गोष्टीमुळे संघर्ष निर्माण झाला आहे त्या गोष्टीची कारणमीमांसा करावी, जेणेकरून मानसिक संघर्ष सोडवण्यामध्ये मदत होईल. मानसिक संघर्ष निर्माण झाल्यानंतर आपण घेतलेला निर्णय हा तडीस नेण्याचा प्रयत्न करावा. त्यामुळं समस्या सुटण्यास मदत होते. एखादी समस्या सोडवत असताना आपण ज्या गोष्टी सोडून दिलेल्या आहेत त्याचा जास्त विचार करत बसू नये. जर विचार करतच बसलो तर मानसिक संघर्ष अजून निर्माण होतो. तेव्हा समस्यांमुळं मानसिक संघर्ष निर्माण होतो, तेव्हा ही समस्या सोडवण्यासाठी किंवा मानसिक संघर्ष कमी करण्यासाठी तज्ज्ञ व अनुभवी व्यक्तीचं मार्गदर्शन घ्यावं. नेक्स्ट, अध्ययन संक्रमणात घटकांमध्ये सामान्यीकरण होतं, पण संक्रमण होण्यासाठी त्या विषयातील एकाधिक कृती सहेतुक ध्येयनिष्ठ उद्दीपिका समोर ठेवून करावयास सांगितलेली तर ती अधिक परिणामकारक होते. ही सहेतुक ध्येयनिष्ठ अध्ययन संक्रमण उपपत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? पॅव्हलॉव, बँगले, जड, थॉर्नडाईक. उत्तर आहे बँगले. शक्तिवादी उपपत्ती जर आपण पाहिली तर लॅटिन, भूमिती, व्याकरण या विषयांना महत्त्व देते. विज्ञान विषयाला महत्त्व नव्हतं. ठराविक विषयाच्या अभ्यासानं मानसिक शक्तीचं चांगलं नियमन होऊन त्यांना वळण लागतं. मानसिक शक्तीचा एकदा विकास झाला की अध्ययन संक्रमण आपोआप घडून येतं, अशी पूर्वी समजूत होती. ही उपपत्ती शक्तिवादी. परंतु या उपपत्तीवर आक्षेप घेण्यात आला. वेदातील ऋचा पाठ केल्या की गणितातील सूत्र पाठ होतील असं मुळीच नाही. यामुळं आधुनिक मानसशास्त्राचा जनक विल्यम जेम्स यांनी पहिला प्रयोग केला. समान घटक उपपत्ती थॉर्नडाईक यांनी आपल्या प्रयोगाच्या आधारावर समान अंश उपपत्ती मांडली. त्याचा सहकारी वुडवर्थ यानं त्यात थोडासा बदल केला. अंश ऐवजी घटक हा शब्द सुचवला, म्हणून या उपपत्तीला समान घटक उपपत्ती असं म्हटलं जातं. द्विभागीय संक्रमण, जसे की उजव्या हाताला दिलेल्या सरावामुळं प्राप्त झालेलं कौशल्य डाव्या हाताला किती प्रमाणात प्राप्त होते हे पाहण्यासाठी डॉक्टर गोपाल स्वामींचा आरसा व चांदणी या उपकरणाच्या आधारावर प्रयोग केला होता. सामान्यीकरणाची उपपत्तीमध्ये जर आपण पाहिलं तर C.H. चडी यांनी याच्यामध्ये अध्ययन परिस्थितीचं विश्लेषण करून त्यातील तत्व समजून घेतलं तर अध्ययन संक्रमित होतं असं म्हटलं. बँगलेनी मांडलेली जी उपपत्ती आहे तर नुसते एखादे तंत्र आत्मसात करून खऱ्या अर्थानं अध्ययन संक्रमण होत नाही असं बँगलेनी सांगितलं. त्यांच्या मते सामान्यीकरण तर आवश्यक आहेच, पण ध्येयनिष्ठपणे केलं गेलं पाहिजे. एखादी कृती सहेतुक ध्येयनिष्ठ असेल तर अध्यापन संक्रमण मूल्य वाढतं. किशोर अवस्थेतील मुलांच्या मानसिक व भावनिक कौशल्याच्या विकासामध्ये ज्ञानेंद्रियाच्या द्वारे विविध अनुभूती मिळवणाऱ्या मुलांच्या अवबोधन क्रियेच्या टप्प्याटप्प्यामध्ये खालीलपैकी कोणता टप्पा नाही? संख्याकन, वर्णन, मूल्यांकन, अर्थन. उत्तर आहे मूल्यांकन. किशोरावस्था 6 ते 12 वर्ष या काळामध्ये बाळ शाळेत जातं. शरीराची वाढ संत गतीनं होतं. स्नायूवर ताब आल्यामुळे त्याला पोहणं, सायकल चालवणं, झाडावर चढणं ही कौशल्य प्रधान खेळामध्ये रमतात. डोके व हृदयाचा पूर्ण विकास होतो. मेंदूचा विकास हा 80% झालेला असतो.
किशोरवयीन मुलं समूहानं राहणं पसंत करतात, म्हणून या काळाला टोळीचं वय म्हणतात. या वयात गटाने काम करण्याची आवड मुलांमध्ये असते. अर्थकामधील काही मूलभूत प्रतिक्षिप्त क्रिया व त्याचे संभवनीय कार्य दिलेलं आहे. त्यांच्या योग्य जोड्यांचा बरोबर पर्याय कोणता? प्रतिक्षेप आणि कार्य. जसं आपण चकित होण्याची क्रिया करणं म्हणजे संरक्षण, पोहण्याची क्रिया करणं म्हणजे धोका टाळणं, मुळापासून डोकं हलवणं म्हणजे अन्न सेवन, पाऊल टेकवणं म्हणजेच स्वावलंबन. हा योग्य क्रम आहे. चकित होण्याची क्रिया संरक्षण आहे, पोहण्याची क्रिया म्हणजे धोका टाळणं आहे, मुळापासून डोकं हलवणं म्हणजे अन्न सेवन आहे, पाऊल टेकवणं म्हणजे स्वावलंबन. वाचन अक्षमता असणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत खालीलपैकी कोणती बाब अयोग्य आहे? शब्द आठवणं कठीण जातं, अंकाचा क्रम चुकीचा लावतात, अनावश्यक अक्षरे जोडतात, कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जातं. उत्तर आहे कागदावर लक्ष केंद्रित करू शकतात पण डावीकडून उजवीकडे वाचताना अवघड जातं. डिस्लेक्सिया वाचनात दोष, डिस्ग्राफिया लेखनात दोष, डिस्कॅल्कुलिया गणिती दोष. नेक्स्ट, मस्तक ग्रंथीतून श्रवणाऱ्या श्रावाचं प्रमाण वाढल्यास डॅश डॅश होतं. व्यक्तीची बुद्धी वाढते, व्यक्तीच्या वर्तनात अस्थिरता वाढते, शरीराची अवास्तव वाढ होते, व्यक्तीची कामवासना वाढते. उत्तर आहे शरीराची अवास्तव वाढ होते. कंठस्थ ग्रंथी थायरॉक्सिन जास्त प्रमाणात स्राव पाझरणारी व्यक्ती महत्वाकांक्षी असते, व्यक्तीची भूक तीव्र असते, वर्तन अस्थिर व चंचल असते. कमी पाझरणारा स्राव या उलट असतात. मस्तक ग्रंथी प्युरिटिन या श्रावाने अस्थि व स्नायूची वाढ होते, शरीराची उंची वाढते. द्रव कमी प्रमाणात पाझरला तर शरीराची वाढ खुंटते. वक्रस्थ ग्रंथी ड्रेलिन या ग्रंथीला ड्रेलिन हे नावाचा स्राव सुटतो. हा स्राव अधिक प्रमाणात पाझरत असेल तर स्वास्थ्य जाणवतं, पौरुषत्व दिसून येतं. अशा व्यक्ती स्थिर वृत्तीच्या असतात. जनन ग्रंथी या ग्रंथीत पाझरणारा द्रव अधिक असणाऱ्या व्यक्ती हा आक्रमक असतो. श्रवणारा स्राव कमी प्रमाणात असेल तर त्या व्यक्तीचं लक्ष कलाक्षेत्रात अधिक असतं. नेक्स्ट, व्यक्तीचे इतराहून वेगळेपण दाखवणारे आणि त्याचवेळी इतर व्यक्ती त्या व्यक्तीशी कसे वागतात हे निश्चित करणारे स्थिर स्वरूपाच्या वैशिष्ट्यांचे असामान्य संघटन म्हणजे व्यक्तिमत्व. अशी व्यक्तिमत्वाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने मांडली? नॉर्मन एल्मन, G.W. ओलपोर्ट, G.A. किंबल, J.B. वॅटसन. उत्तर आहे G.A. किंबल. अध्ययन उपपत्तीच्या वर्गीकरणातील सहचर्यवादी उपपत्तीमध्ये खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाचा समावेश होत नाही? वॅटसन, गुथ्री, हल्ल, आसुबेन. उत्तर आहे आसुबेन. सहचर्यवादी उपपत्तीमध्ये जसं थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद, समान घटक उपपत्ती, चुका आणि शिका, चेतक प्रतिसाद, त्यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबडी या प्राण्यांवर प्रयोग केले. पॅव्हलॉवनी अभिजात अभिसंधान कुत्र्या या प्राण्यावर प्रयोग केला. स्किनरनी साधक अभिसंधानमध्ये कबूतर आणि उंदरावर प्रयोग केला. वॅटसनचं वर्तनवाद, ग्रंथीचं सानिध्य अभिसंधान उपपत्ती, हल्लचं पद्धतशीर वर्तन उपपत्ती. नेक्स्ट, खाली दिलेल्या उपपत्ती आणि त्यांचे जनक यांच्या योग्य जोड्यांचा पर्याय कोणता? पॅव्हलॉवनी अभिजात अभिसंधान उपपत्ती मांडली. थॉर्नडाईकने सहसंबंध उपपत्ती मांडली. कोहलरनी मर्मदृष्टी मूलक उपपत्ती मांडली. स्किनरनी साधक अभिसंधान उपपत्ती मांडली. नेक्स्ट, अध्यापन परिणामकारक होण्यासाठी अध्यापनात तत्वांचा वापर करणं आवश्यक असतं. खाली दिलेल्या तत्वांमध्ये कोणते तत्व योग्य नाही? अध्यापनाला केंद्रबिंदू अध्ययनार्थी असावा. प्रभावी अध्यापनात उद्दिष्ट अगोदर निश्चित करावी. अध्यापनात योग्य अशा शैक्षणिक साहित्याचा वापर करावा.
अध्यापन करताना घटकांचा जीवनाशी, जीवनातल्या अनुभवाशी संबंध जोडणं अनावश्यक ठरतं. म्हणजे अध्यापनाची तत्व जर आपण पाहिली तर अध्यापनाचा विद्यार्थी केंद्रबिंदू आहे. उद्दिष्टही निश्चित आहेत. अध्यापन पद्धती व तंत्र, अध्यापन सूत्र, विद्यार्थी सहभाग, विद्यार्थी अभिरुची, व्यक्तिगत फरक, योजनाबद्धता, दैनंदिन अनुभव, अध्यापन साधनं, शैक्षणिक साहित्याचा वापर करणं, सहनशीलता, लोकशाही प्रधानता, विद्यार्थ्यांच्या दैनंदिन अनुभवाचा अध्यापनामध्ये वापर. खालीलपैकी कोणत्या प्रतिमांचे उद्दिष्ट हे विद्यार्थ्यांची वैशिष्ट्य व सुप्त शक्तीचा बोध होऊन विकास करणं, त्याद्वारे सामाजिक वातावरण व एकूण पर्यावरणाशी सृजनशील संबंध प्रस्थापित करण्यास मदत करणे हे आहे. व्यक्तिगत विकास प्रतिमाने, ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमाने, वर्तन परिवर्तन प्रतिमाने, सामाजिक अंतरक्रिया प्रतिमाने. उत्तर आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने. नेक्स्ट, व्यक्तीच्या अवबोधात्मक, ज्ञानात्मक, प्रेरणात्मक, भावनात्मक रचनेमध्ये विशिष्ट स्थितीला अथवा वातावरणाला अनुरूप जे वाचिक, कारक, भावात्मक पातळीवर बदल होतात त्यांना अध्यापन म्हणतात. अशी अध्यापनाची व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? फ्रॅडसेन, नॉर्मन एलमन, वुडवर्थ, मर्फी. उत्तर आहे फ्रॉडसेन. नॉर्मन एलमन अध्ययन या प्रक्रियेद्वारे आपल्या वर्तनात कमी अधिक प्रमाणात परंतु कायमस्वरूपी बदल घडून येतो. मर्फी, वर्तन व अवबोध या दोन्हीतील सुधारणा म्हणजे अध्ययन होय. फोर्ड, अनुभवाच्या साहाय्यानं व्यक्तीच्या वर्तनात हळूहळू घडून येणारे बदल म्हणजे अध्ययन होय. वुडवर्थ, विविध प्रकारे विकास घडवून आणणारी अनुभव व परिस्थिती यांचे स्वरूप पूर्वीपेक्षा निराळे करणारी प्रक्रिया म्हणजे अध्ययन होय. मॉर्गन, प्रयत्न किंवा पूर्वानुभव यामुळं मानवी वर्तनात घडून येणारी सापेक्षता, कायमस्वरूपाचे बदल म्हणजे अध्ययन. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान अध्ययनाचं वैशिष्ट्य दाखवते? सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे असते. दीर्घकाळ सराव केला नाही तरी त्याचे स्मरण राहते. अध्ययनामुळं आकलन होतं. अध्ययन ही जलद घडणारी प्रक्रिया आहे. उत्तर आहे अध्ययनामुळं आकलन होतं. अध्ययन हे सहेतुक असतं. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. अध्ययन हे नेमकं कृतीद्वारे घडत असतं. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययन ही सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे. प्रत्येक अनुभव नवीन काहीतरी शिकवणारा असतो. अध्ययन टिकाऊ स्वरूपातील अपेक्षित बदल होतात. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखं नसतं. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करत असतात. अध्ययन ही हळूहळू चालणारी प्रक्रिया आहे. नेक्स्ट, खाली दिलेल्या अध्ययनाविषयीच्या विधानांमध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अध्ययनाने वर्तनात टिकाऊ स्वरूपाचे बदल होणं अपेक्षित असतं. नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येतं. अध्ययन हे जाणीवपूर्वक घडून आणावे लागतं. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन म्हणता येते. उत्तर आहे नैसर्गिकरित्या होणाऱ्या बदलांना देखील अध्ययन म्हणता येतं. जसं आपण अध्ययन प्रक्रियेची जर वैशिष्ट्ये आपण जर पाहिली तर ते अध्ययन हे नेमकी कृतीद्वारे घडते. ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. सातत्यानं चालते. नवीन प्रत्येक अनुभव काहीतरी शिकवणारा असतो. यातून टिकाऊ स्वरूपातील अपेक्षित बदल होतात. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखं असतं. प्रत्येक प्राणी जगण्यासाठी अध्ययन करतात. ही हळूहळू आणि निरंतर चालणारी प्रक्रिया. नवीन गोष्टीची धारणा होते. सरावातून खूप महत्त्व आहे. त्यामुळं सरावाने अध्ययन सुधारताना दीर्घकाळ सराव नाही केला तर विस्मरण होतं. नेक्स्ट, मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर, कृतीवर परिणाम होण्याची शक्यता असते. म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्ययन करावे? कठीण विषय सोपा करून सांगावा. विद्यार्थ्यांना अपयश पचवण्याचं शिकवावं. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात. विद्यार्थ्यांशी जेवढ्या तेवढेच वागावे. उत्तर आहे विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे. विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढं वागल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांच्यामध्ये
आंतरक्रिया घडून येणार नाही, त्यामुळं अध्ययन अध्यापन प्रक्रिया सुकर होणार नाही. म्हणून शिक्षकाने विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे न वागता शिक्षकाने विद्यार्थ्यांशी मित्रत्वाचं नातं जपणं गरजेचं असतं. त्यामुळं विद्यार्थ्यांच्या समस्या शिक्षकाला समजतील व शिक्षक त्यावरती योग्य ती उपाययोजना करू शकेल. नेक्स्ट, डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेल्या प्रभुत्व संपादन उपपत्तीविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही? प्रभुत्व अध्ययनाचा संबंध निकष संदर्भात मूल्यमापनाशी येतो. प्रभुत्व अध्ययनात प्रत्येक अध्ययनार्थीच्या आवाक्यातील उद्दिष्ट ठरवलं जातं. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थ्याला किती वेळ लागला हे पाहिलं जातं. ज्यावेळी अध्ययनार्थी अपेक्षित टप्पा गाठतो त्यावेळी त्याचं अध्ययन झालं असे समजतात. उत्तर, हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अध्ययनार्थीला किती वेळ लागला हे पाहिले जातं. प्रभुत्व संपादन उपपत्ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडली. मूल्यमापनावर आधारित उपपत्ती सर्वांना संपादन करता येतील अशी लहान उद्दिष्ट ठरवण्यात येतात. ती उद्दिष्ट प्रत्यक्ष अध्ययन शिकवण्याच्या प्रक्रियेत आयोजित केली जातात. उद्दिष्ट स्पष्ट शब्दात मांडली जातात. प्रभुत्व संपादनाचा स्तर हा निश्चित ठरवतात. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2019 मधील बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र याविषयीची प्रश्नपत्रिका पाहिली. अशाच पद्धतीचे व्हिडिओ आपण बनवत राहू. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.